ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत। त्यामुळे अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या 2024च्या निवडणुकीचे राजकीय गणित तयार असून कल्याणपूर्व असो की पश्चिम कोणत्याही परिस्थितीत आपण या निवडणुकीमध्ये उभे राहणार असल्याची घोषणा काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी केली आहे। कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते। या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकीर्द, लोकसभा निवडणुकीतील अनुभव, दबावाचे राजकारण, 10 वर्षात पक्ष सोडून गेलेले नेते, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली। हा निश्चितपणे मागणी करणार आहे, कारण महाराष्ट्रामध्ये आज सध्याच्या घडीला काँग्रेस हा नंबर 1 पक्ष आहे आणि काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर पण वाढली आणि लोकांमध्ये जो रोष आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, त्यासाठी आणि कल्याण पूर्वच्या विकासासाठी, कल्याण पूर्व असेल किंवा पश्चिम असेल, याच्या विकासासाठी मला निश्चितपणे उमेदवारी मागणार आहे आणि लढण्याची पूर्ण तयारी केली आहे। आपण मोस्टली तुम्ही कल्याण पूर्वेतील इच्छुक असं समजता का? हा, कारण कल्याण पूर्वला मी गेले 40 वर्षापासून राहतोय, स्थानिक आहे, इथल्या प्रश्नांची मला जाण आहे आणि मला असं वाटतं की जे कल्याण पूर्वमध्ये जो विकास कल्याण पश्चिमच्या तुलनेत बघितलं, जो विकास झाला पाहिजे होता, तो अद्यापही कल्याण पूर्व त्या विकासापासून वंचित आहे। म्हणजे वंचित आघाडी नाही म्हणत आम्ही, वंचित म्हणजे विकासच झाला नाही। त्याच्यामुळे असं वाटतं की जे आपण राजकारणात आहोत, आपल्या हातून काहीतरी चांगलं कार्य घडलं पाहिजे, विकास आपल्या हातून झालं तर त्याचं समाधान एक वेगळं असतं, म्हणून मी तयारी करत आहे। प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, कल्याण। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।